नमस्कार मंडळी, आज आपण इथे आंबट, गोड, तिखट अशा चवीचा उन्हाळा स्पेशल कैरीचा टक्कू केलेला आहे. अगदी चवीला छान लागतो. वरण भाताबरोबर किंवा भाकरी पोळीबरोबर सुद्धा छान लागतो. त्यासाठी कच्ची कैरी घ्यायची. कैरी घेताना घट्टसर अशी बघून घ्यायची. वरची देठाकडची बाजू काढून घ्यायची. चीक असेल तर काढायचा. कैरी स्वच्छ धुवून त्याच्यावरची ही सालं की नाही काढून घ्यायची. तुम्हाला एक आठवण करून देते, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि हाईप करायला सुद्धा विसरू नका. धुवून सालं काढून घेतलेली आहेत कैरीची आणि बारीक अशा खिसणीवरती किसून घेतेय. तुम्हाला जर मिक्सरमधनं ग्राइंड करून घ्यायचं असेल तर तुम्ही हे मिक्सरमधनं सुद्धा फिरवून घेऊ शकता. मी इथे बारीक खिसणीवरती खिसून घेतलेला आहे आणि कैरीचा सगळा एवढा खीस निघालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. कांदा सुद्धा मी इथे किसूनच घेणार आहे, ज्याच्यामुळे या टक्कूला मस्त अशी चव येते. घरगुती अशी रेसिपी आहे, पण अप्रतिम अशी पारंपरिक रेसिपी आहे. चवीला छान लागते. एक कांदा इथे वरची सालं काढून घेतलेली आहेत आणि की नाही तो सुद्धा मी बारीक खिसणीवरती इथे किसून घेतलेला आहे. कांदाही आपला इथे किसून झालेला आहे. कांदा किसल्यानंतर ना त्याला भरपूर असं पाणी सुटतं. त्यामुळे ते पाणी सुद्धा त्या टक्कूमध्ये आपल्याला घालायचं आहे पूर्णपणे. आता हा जो किसलेला कांदा आणि जे कांद्याला सुटलेलं पाणी जे असतं की नाही ते सगळं आपल्याला कैरीच्या किसामध्ये मिक्स करायचं आहे. एक दुसरा बाऊल इथे घेतलेला आहे आणि बाऊलमध्ये पहिल्यांदा कैरीचा सगळा किस इथे काढून घ्यायचा. तो घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे जो कांदा आपण किसून घेतलेला आहे की नाही, त्या कांद्याचा किससुद्धा याच्यामध्येच मिक्स करायचा. त्याबरोबर जे पाणी आहे कांद्याला सुटलेलं ते सुद्धा याच्यामध्येच घालायचं. हा तुम्ही एकदा टक्कू की नाही करून बघा. पारंपरिक पद्धतीने केलेला आहे, त्याच्यामुळे चव अप्रतिम अशी लागते. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा वाटी मी गूळ घातलेला आहे. गुळाच्या ऐवजी तुम्ही साखरेचा सुद्धा वापर करू शकता. त्यानंतर एक 1.5 चमचा होईल एवढं लाल तिखट घातलेलं आहे. तिखट तुम्हाला किती हवंय की नाही त्या अंदाजानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठ घातलंय आणि त्याचबरोबर इथे मी खलबत्त्यामध्ये जिरे जरा जाडसर असे कुटून घातलेत. जिरे जाडसर असे कुटून घातले की नाही की चव मस्त लागते अगदी. नंतर सगळं इथे मिक्स करून घेतलं. मस्त आपला हा कैरीचा टक्कू इथे तर तयार झालेला आहे, पण याला आपण मस्त अशी फोडणी देऊया. चरचरीत अशी फोडणी दिली म्हणजे याची चव अजून वाढते. आपण या टक्कूला मस्त चरचरीत फोडणी देणार आहोत. त्या अगोदर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्यासाठी गॅसवरती एक पळी गरम करून ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा तेल घातलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर की नाही याच्यामध्ये मोहरी घालायची. त्याचबरोबर इथे एक पाव चमचा जिरे घातलेले आहेत आणि त्याचबरोबर इथे हिंग घालायचा. हिंग थोडा जास्त घालायचा आहे. अर्धा चमचा होईल एवढा हिंग घालायचा आणि पाव चमचा होईल एवढं हळद घातलेली आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आणि ही मस्त चरचरीत फोडणी या कैरीच्या टक्कूवरती घालायची आणि सगळी फोडणी घातल्यानंतर पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं. मस्त आपला हा अगदी तोंडाला पाणी सुटेल असा कैरीचा टक्कू तयार झालेला आहे. रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. यूट्यूबवर व्हिडिओ बघत असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका.